नमस्कार मित्रांनो, जी के मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण आजच्या घडामोडी प्रश्न पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. प्रश्न पहिला. गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचा सामना करण्यासाठी फेब्रुवारी 2025 मध्ये कोणता देश HPV लसीकरण मोहीम सुरू करणार आहे? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन सी नेपाळ हा देश गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचा सामना करण्यासाठी HPV लसीकरण मोहीम सुरू करणार आहे. तर माहिती पाहू. गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोग सर्व कर्करोगापैकी 4थ्या क्रमांकाचा हा कर्करोग आहे. तर यामध्ये सध्या 38 देशांमधील महिलांमध्ये कर्करोगाच्या मृत्यूचे सर्वाधिक कारण आढळून आले आहे. तर 2022 मध्ये जगभरात 3,48,000 पेक्षा जास्त महिलांच्या गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाने मृत्यू झालेला आहे. यासाठी फेब्रुवारी 2025 मध्ये नेपाळ हा देश HPV लसीकरण मोहीम सुरू करणार आहे. तर नेपाळ या देशाबद्दल माहिती पाहू. राजधानी आहे काठमांडू, चलन आहे नेपाळी रुपया, पंतप्रधान आहेत KP शर्मा ओली, राष्ट्रपती आहेत रामचंद्र पौडेल. प्रश्न दुसरा. भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे वयाच्या 92व्या वर्षी पुढीलपैकी कोठे निधन झाले? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन ए नवी दिल्ली या ठिकाणी भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन झाले. तर त्यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 मध्ये झाला. तर निधन हे 26 डिसेंबर 2024 मध्ये झाले. माहिती पाहू. मनमोहन सिंग यांना मिळाले महत्त्वाचे पुरस्कार पाहू. 1995 मध्ये भारतीय विज्ञान काँग्रेसचा जवाहरलाल नेहरू जन्मशताब्दी पुरस्कार मिळाला आहे. तसेच 1993 आणि 94चा आशियन मनी पुरस्कार मिळाला आहे. 1995 मध्ये केम्ब्रिजच्या सेंट जॉन्स कॉलेजमधून विशिष्ट कामगिरीसाठी राईट पारितोषिक, तसेच केम्ब्रिजच्या सेंट जॉन्स कॉलेजमधूनच ॲडम स्मिथ पारितोषिक मिळालं आहे. तसेच 2002 मध्ये भारतीय संसदीय गटाकडून उत्कृष्ट संसदपटू म्हणून पुरस्कार मिळाला आहे. व 2010 मध्ये ऑर्डर ऑफ किंग अब्दुलजीज सौदी अरेबियाचा सर्वोच्च पुरस्कार 2ऱ्या क्रमांकाचा मिळाला आहे. तसेच त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये महत्त्वाची काही कामगिरी केली आहे, त्याच्याबद्दल माहिती पाहू. 2005 मध्ये नरेगा योजनाही लागू केली आहे. तसेच 2005 मध्ये माहिती अधिकार आधार कार्ड योजना, तसेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर DBT भारत अमेरिका अणुस्त्र करार केलेला आहे. 2013 मध्ये भूमी अधिग्रहण कायदा देखील लागू करण्यात आला आहे. तसेच 2013 मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा हा लागू करण्यात आला आहे. प्रश्न तिसरा. ICC अंडर-19 महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 2025 कोणत्या देशात होणार आहे? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन ए मलेशिया देशामध्ये ICC अंडर-19 महिला T20 विश्वचषक स्पर्धा होणार आहे. माहिती पाहू. 18 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान ही स्पर्धा पार पडणार आहे. तसेच अंतिम सामना हा 2 फेब्रुवारी 2025 मध्ये होईल. तसेच ICC अंडर-19 महिला T20 विश्वचषक ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ICC द्वारे आयोजित केली जाते. तसेच जी राष्ट्रीय महिलांच्या 19 वर्षाखालील संघाद्वारे लढवली जाते. तर 2023 ची दक्षिण आफ्रिका या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. तसेच विजेता संघ आहे आपला प्यारा भारत देश, तर उपविजेता संघ आहे इंग्लंड. तर मलेशिया देशाबद्दल माहिती पाहू. राजधानी आहे कुआलालंपूर, चलन आहे मलेशियन रिंगीट, पंतप्रधान आहेत अनवर इब्राहिम, राष्ट्रप्रमुख आहेत अब्दुल हलीम. प्रश्न चौथा. राष्ट्रीय विज्ञान नाट्य महोत्सव 2024 कोणत्या राज्यात होणार आहे? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन ए नवी दिल्ली या ठिकाणी होणार आहे. तसेच 27 डिसेंबर आणि 28 डिसेंबर 2024 रोजी नॅशनल सायन्स सेंटर नवी दिल्ली येथे होणार आहे. तसेच नॅशनल सायन्स ड्रामा फेस्टिवल हा नॅशनल काउन्सिल ऑफ सायन्स म्युझियम म्हणजेच NCSMच्या प्रमुख कार्यांपैकी एक आहे. हा कार्यक्रम प्रथम भारतातील सर्व म्हणजेच 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेशांमध्ये ब्लॉक म्हणजेच जिल्हा, राज्य आणि केंद्रशासित प्रदेश स्तरावर आयोजित केला जातो. यामध्ये 40,000हून अधिक विद्यार्थी त्यात सक्रियपणे सहभागी होतात. प्रश्न 5वा. कोणत्या राज्य सरकारने नुकतेच अपराजित महिला आणि बाल विधेयक 2024 मंजूर केले आहे?
बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन सी पश्चिम बंगाल या राज्याने नुकतेच अपराजित महिला आणि बाल विधेयक 2024 मंजूर केले आहे. तर माहिती पाहू. पश्चिम बंगाल विधानसभेने अपराजित महिला मुले विधेयक 2024 मंजूर केले आहे. यामध्ये हे राज्यातील महिला आणि मुलांचे संरक्षण मजबूत करण्याच्या उद्देशाने एक नवीन कायदा आहे. तसेच या विधेयकात गंभीर गुन्ह्यासाठी कठोर शिक्षेची तरतूद असून तपासासाठी नवीन कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. पश्चिम बंगाल राज्याबद्दल माहिती पाहू. राजधानी आहे कोलकाता. राज्यपाल आहेत सी.व्ही. आनंदा बोस. मुख्यमंत्री आहेत ममता बॅनर्जी. राज्यसभा सीट आहेत 16. लोकसभा सीट आहेत 42. तर महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान पाहू. गोरुमारा राष्ट्रीय उद्यान, जलदपरा राष्ट्रीय उद्यान, सिंगालीला राष्ट्रीय उद्यान, सुंदरबन राष्ट्रीय उद्यान. प्रश्न 6वा. कोणत्या शहरात 200 एकरावर AICT उभारण्यात येणार आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन ए हैदराबाद या शहरात 200 एकरवर AICT उभारण्यात येणार आहे. महत्त्वाची माहिती पाहू. तेलंगणा सरकारने हैदराबाद जवळ 200 एकरच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI शहराची योजना उघड केली आहे, ज्यामुळे AI इनोव्हेशन हब तयार होईल. तर मुख्य उद्देश पाहू. प्रकल्पात AI विकासासाठी उच्च दर्जाच्या डेटा केंद्र आणि संगणकीय सुविधा असतील. हे शैक्षणिक कार्यक्रम आणि परस्पर संवाद अनुभवाद्वारे लोकांना AI तंत्रज्ञानाचा प्रवेश देखील प्रदान करेल. जीवनाच्या सर्व स्तरावर लोकांना AI अधिक प्रवेशयोग्य आणि समजून घेणे ध्येय आहे. तर प्रश्न 7वा. नुकताच जोल जीबी महोत्सव कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन ए उत्तराखंड या राज्यात जोल जीबी महोत्सव नुकताच सुरू करण्यात आला. तर इतर काही महत्त्वाचे महोत्सव पाहू जे की आयोजित करण्यात आले आहेत. 27वा राष्ट्रीय युवा महोत्सव नाशिक या ठिकाणी आयोजित करण्यात आला. आंतरराष्ट्रीय उंट महोत्सव राजस्थान या ठिकाणी. एलोरा अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव महाराष्ट्रामध्ये. तसेच कालाघोडा कला महोत्सव मुंबई या ठिकाणी आयोजित करण्यात आला. भारत रंग महोत्सव गुजरात या ठिकाणी आयोजित करण्यात आला. तसेच बिस्किट जत्रा महोत्सव नेपाळ या देशामध्ये आयोजित करण्यात आला. प्रश्न 8वा. न्यायमूर्ती गुहानाथन नरेंद्र यांची कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन बी उत्तराखंड राज्याचे मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच 26 डिसेंबर 2024 रोजी पदभार स्वीकारला आहे. तसेच यापूर्वीचे मुख्य न्यायाधीश होते मनोज कुमार तिवारी. तर सध्या ते म्हणजेच गुहानाथ नरेंद्र हे सध्या उत्तराखंड राज्याचे मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत. ते कर्नाटक उच्च न्यायालयाचे आणि आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश म्हणून काम केलेले आहे. तर उत्तराखंड राज्याबद्दल माहिती पाहू. स्थापना झाली आहे 1 नोव्हेंबर 2000. राजधानी आहे डेहराडून. राज्यपाल आहे गुरमीत सिंग. मुख्यमंत्री आहेत पुष्कर सिंग धामी. राज्यसभा सीट आहेत 3. लोकसभा सीट आहेत 5. तसेच राष्ट्रीय उद्यानाबद्दल माहिती पाहू महत्त्वाचे आहे. जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान, नंदादेवी राष्ट्रीय उद्यान, राजाजी राष्ट्रीय उद्यान, गंगोत्री राष्ट्रीय उद्यान तसेच गोविंद राष्ट्रीय उद्यान हे उत्तराखंड राज्यातील महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहे. प्रश्न 9वा. प्रजासत्ताक दिन 2025च्या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कोणत्या देशाचे राष्ट्रपती उपस्थित राहणार आहेत? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन डी इंडोनेशिया देशाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो प्रजासत्ताक दिन 2025 सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच 2024 मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे होते. तसेच 2023 मध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून इजिप्त या देशाचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी हे होते. प्रश्न 10वा. नेटवर्क रेडीनेस इंडेक्स 2024 मध्ये पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन ए देश. नेटवर्क रेडीनेस इंडेक्स 2024 मध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. तसेच प्यारा भारत देश हा आपला 49व्या क्रमांकावर आहे. 2023 मध्ये आपला प्यारा भारत देश 60व्या क्रमांकावर होता. तसेच प्रकाशित ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या पोर्टुलान्स
इन्स्टिट्यूट आणि साईड बिझनेस स्कूलद्वारे प्रकाशित केला जातो. हा अहवाल आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI विकसित डिजिटल व्यवसाय परिवर्तन आणि तंत्रज्ञानावर अवलंबून दर्शवितो. तसेच अमेरिका या देशाबद्दल माहिती पाहू. राजधानी आहे वॉशिंग्टन DC. चलन आहे अमेरिकन डॉलर. तसेच राष्ट्राध्यक्ष आहेत जो बिडेन.